प्रचारासाठी फिरताना दिसतो। या सगळ्यांवर मला वाटतं महायुतीच्या एकाही माणसाला बोलायचं नैतिकता प्राप्त होत नाही। ज्यांनी नवाब मलिकजींवरती ढिगाने आरोप केले होते आणि त्याच नवाब मलिकांना नंतर सत्ताधारी बाकावर बसायची संधी दिली, किंवा ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इकडे येऊन एनसीपी नॅशनल करप्ट पार्टी म्हणत 70,000 कोटीच्या घोटाळ्याचे आरोप अजित पवारांवर केले होते आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्याबद्दल चक्की पिसिंग पिसिंग म्हटलं, ते आता किसिंग किसिंग करत आहेत। त्यामुळे अशा लोकांनी आम्हाला शहाणपण शिकवायची गरज नाही। एखादी व्यक्ती स्वतःहून या देशात सार्वभौमत्व आणि धर्मनिरपेक्षता टिकावा यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही काय करू शकतो त्याला। त्यामुळे त्यावरून सुतावरून स्वर्ग गाठत कुणीही मला वाटते ठार करू नये। आम्ही बोलायला सुरुवात केली, बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी। पण मुंबईकरांचे जीव घेणाऱ्या आतंकवाद्याचे समर्थन महाविकास आघाडीचे उमेदवार घेताना दिसत आहेत असा आरोप होतो। नाही, मी तेच म्हटलं की असलेच आरोप आपण ढिगाने नवाब मलिकजींवर केलेले होते। ते नवाब मलिकजी सत्ताधारी बाकावर कसे काय बसले यावर आधी प्रश्न देवेंद्र फडणवीसांना त्यांनी विचारावे की आपल्या नेत्याने काय केलेलं आहे आणि मग आम्हाला बोलावं। ज्या ज्या लोकांना तुम्ही ब्लॅकमेल करून भ्रष्टाचाराचे आरोप करून हा देश बुडवायला निघाला तो देश बुडवायला निघाला म्हणत ज्याला ज्याला किरीट सोमय्याने ब्लॅकमेल केलं होतं त्याला मोदी माझा लेकूरवाळा आणि सगळ्या भ्रष्टाचारांचा मेळा करत जे सगळे सोबत घेतले त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं ते आधी सांगावं। नाही पुढं ही लढाई भारत आणि पाकिस्तानची झालेली आहे। मला वाटतं भाजपा अत्यंत डिप्रेशनमध्ये गेलेली आहे। निवडणुका हातातून गेले आहेत असं त्यांच्या लक्षात येते। 3 टप्प्यांच्या मतदानानंतर त्यांना पक्क कळलेलं आहे की आता आपण महाराष्ट्रात दारुण पराभव होणार आहे आणि त्यामुळे जाणीवपूर्वक महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, शेतमालाला योग्य भाव या मुद्द्यांना सोडून ते धार्मिक मुद्द्यांवर ही लढाई लढू इच्छितात। परंतु महाराष्ट्रातला आणि भारतातला हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, जैन असेल, ही सगळीच जनता आता सुजाण झाली आहे। महागाईचा फटका एकट्या मुस्लिमांना बसत नाही, तो जितका मुस्लिमांना बसतो तितकाच हिंदूंनाही बसतो, जितका बौद्धांना बसतो तितकाच तो ख्रिश्चनांना बसतो। त्यामुळे हे जे सगळे शिलोप्याच्या गप्पा आणि शिळ्याकडीला ऊत आणणं, जुनेच धार्मिक वादाचे कार्ड खेळणं भाजपाने बंद करावं आणि सरळ सरळ सीधी बात, नो बकवास असं करत इथल्या ज्वलंत प्रश्नावरती बोलावं। जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्यावरती तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे। हे निवडणुकीच्या काळात ही कारवाई करण्यात आली आहे। निवडणुकीच्या काळात त्यांना ही कारवाई करणं गरजेचं आहे, कारण हेमंत गोडसेंचं काम सध्या सुहास कांदेही करणार नाही आणि भुजबळ साहेबांनी किती म्हटलं तर भुजबळ साहेबही करणार नाही, आम्हाला खात्री आहे। ऐन निवडणुकीच्या काळात ज्या पद्धतीने राजाभाऊ वजेंचं पारडं जड झालेलं आहे त्यामुळे आणि राजाभाऊ वजेंची जी एकूण प्रचार यंत्रणा आहे या प्रचार यंत्रणेत हिरिरीनं काम करणारी जी माणसं आहेत त्यापैकी एक सुधाकर बडगुजर आहे। पण बडगुजरांवरती ज्या वेळेला आरोप नितेश राणेने केले होते तेव्हा गिरीश महाजन, फरांदे, गोडसे या सगळ्यांचे अख्खे व्हिडिओ मी स्वतः बाहेर काढलेले होते। त्यामुळे मी पुन्हा सांगते की जो खुद शीशे के घरों में रहते हैं तो दूसरों के घरों पे पत्थर लेके क्या करते। एका बडगुजरांवर तुम्ही कारवाई केली म्हणजे नाशिकचा पराभव तुम्हाला टाळता येईल असं अजिबात नाही। खात्रीनं सांगतोय महाविकास आघाडीचे राजाभाऊ वजे तिकडे विजयी होते।